गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेची कथा. फार पूर्वी सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा शांत आणि निसर्गरम्य गावात माधव नावाचा एक मुलगा राहत होता. गावात कच्चे रस्ते, मातीची घरे, हिरवीगार शेती, वाहणारी नदी आणि मंदिरातील घंटानाद यामुळे वातावरण नेहमीच प्रसन्न असे. माधवचे कुटुंब अत्यंत गरीब होते. त्याचे वडील दिवसभर शेतमजुरी करून संसाराचा गाडा ओढत असत, तर आई गावातील घरांमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. अनेक दिवस असे असत की घरात 2 वेळचे पोटभर अन्नही मिळत नसे. तरीही त्यांच्या घरात कधीही असत्य, लोभ किंवा निराशेला स्थान नव्हते. आईवडील नेहमी म्हणत, गरिबी ही माणसाची ओळख नसते, तर चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती असते. हे शब्द माधवच्या मनावर इतके खोलवर कोरले गेले होते की प्रत्येक संकटात त्याला याच शिकवणीने धैर्य दिले होते. लहान वय असूनही तो अत्यंत समजूतदार, नम्र आणि कष्टाळू होता. पहाटे कोंबड्यांच्या आरवण्यापूर्वी उठून तो अंगण झाडत असे, गाईला चारा घालत असे, विहिरीतून पाणी भरत असे आणि नंतर वडिलांसोबत शेतात मदत करत असे. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नसे. संध्याकाळी मंदिरात जाऊन तो शांतपणे देवासमोर बसत असे. गावातील लोक त्याच्या या विनयशील स्वभावामुळे त्याच्यावर प्रेम करत असे. पण त्याच्या मनात मात्र एकच स्वप्न सतत जागी असे, ज्ञान मिळवून आपल्या आईवडिलांचे जीवन सुखी करायचे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करायचे. त्याला ठाम विश्वास होता की खरे ज्ञान हे केवळ पुस्तकी नसून चांगले विचार, चांगले आचरण आणि गुरूंचे मार्गदर्शन यातच जीवनाचे खरे यश घडलेले असते. माधवला लहानपणापासूनच शिक्षणाची विलक्षण आवड होती. गावातील इतर मुले खेळण्यात रंगली असताना तो मंदिराच्या ओट्यावर बसून जुनी पोथी, कथा आणि धार्मिक ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्याकडे स्वतःची पुस्तके नव्हती, त्यामुळे तो गावातील विद्वान, पुजारी किंवा शिक्षकांकडून जुनी पुस्तके आणून मागत असे. अक्षर ओळखण्यासाठी तो कधी मातीवर काठीने लिहित असे, तर कधी झाडांच्या पानावर बोटाने सराव करत असे. रात्री घरात तेलाचा दिवा लावायलाही पैसे नसत, म्हणून तो चंद्रप्रकाशात किंवा मंदिरातील दिव्यांच्या उजेडात बसून अभ्यास करत असे. ज्ञानाची भूक इतकी प्रखर होती की कोणतीही अडचण त्याला थांबवू शकत नव्हती. गावातील लोक त्याची जिद्द पाहून आश्चर्यचकित होत आणि म्हणत, हा मुलगा एक दिवस नक्की मोठा विद्वान होईल. पण माधवच्या मनात अहंकार नव्हता. तो नेहमी म्हणत असे, ज्ञान मिळवण्याचा खरा मार्ग म्हणजे नम्रता, संयम आणि गुरूंचा आधार. त्याला खात्री होती की योग्य गुरु मिळाला तर त्याचे जीवनच बदलून जाईल आणि म्हणून तो रोज देवाकडे एकच प्रार्थना करत असे, हे प्रभू, मला असा गुरु भेटू दे, जो मला केवळ शिक्षणच नाही तर चांगला माणूस बनवण्याचा मार्गही दाखवेल. त्या प्रार्थनेचे उत्तर त्याला लवकरच मिळणार होते, पण त्याआधी नियती त्याची श्रद्धा, संयम आणि धैर्य याची मोठी परीक्षा घेणार होती. एके दिवशी सकाळी माधव नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मंदिरातील आरती संपल्यानंतर गावातील काही लोक एका महान संत आणि विद्वान गुरूंबद्दल चर्चा करत होते. ते म्हणत होते की जवळच्या दाट जंगलाच्या पलीकडे असलेल्या एका प्राचीन आश्रमात आचार्य वेदानंद नावाचे महान गुरु राहतात. ते कोणाकडूनही धन किंवा गुरुदक्षिणेची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांना वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि जीवनमूल्यांचे शिक्षण देतात. त्यांच्या आश्रमात श्रीमंत, गरीब, उच्च, नीच असा कोणताही भेदभाव नव्हता. जो कोणी नम्रतेने ज्ञानाची इच्छा घेऊन जाईल त्याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे सदैव खुले असत. ही गोष्ट ऐकताच माधवच्या मनात आशेचा किरण जागा झाला. अनेक वर्षांपासून तो ज्या गुरूच्या शोधात होता, कदाचित तो शोध आता पूर्ण होणार होता. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. मनात एकच विचार सुरू होता, जर मला त्या महान गुरूंच्या चरणी स्थान मिळाले तर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
आईने प्रेमाने त्याच्या हातात 2 कोरड्या भाकऱ्या आणि थोडीशी चटणी बांधून दिली. वडिलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले, बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी कधीही गुरूंचा आणि आईवडिलांचा अपमान करू नकोस. ज्ञानाने अहंकार वाढवू नये, तर नम्रता वाढली पाहिजे. माधवने नम्रपणे मान डोलावली आणि अनवाणी पायांनी आश्रमाच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत घनदाट जंगल, उंच डोंगर, काटेरी झुडपे आणि खडकाळ रस्ते होती. उन्हाचा तडाखा वाढतच होता. पायाला काटे टोचत होती, तरीही त्याच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. प्रत्येक पावलागणिक तो देवाचे नामस्मरण करत पुढे जात होता. अनेक तासांच्या प्रवासानंतर त्याला डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर आश्रम दिसला. पक्ष्यांचा किलबिलाट, वेदमंत्रांचा मधुर आवाज आणि शांत वातावरण पाहून त्याचे मन आनंदाने भरून आले. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून त्याने हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली, हे प्रभू, आजपासून माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळवू दे. त्याला अजून माहीत नव्हते की ही भेट त्याच्या आयुष्याला कायमची नवी दिशा देणार होती. माधवने थरथरत्या हातांनी आश्रमाच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकले. चारही बाजूंनी उंच वृक्ष, फुलांनी भरलेली बाग, स्वच्छ अंगण, गोशाळे, शांतपणे चारा खात असलेल्या गायी आणि विद्यार्थ्यांच्या मुखातून घुमणारे वेदमंत्र, यामुळे संपूर्ण आश्रम पवित्रतेने भरून गेला होता. तेवढ्यात पांढऱ्या वस्त्रातील तेजस्वी चेहरा आणि डोळ्यात करुणा असलेले आचार्य वेदानंद समोर आले. माधवने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. गुरुजींनी प्रेमाने त्याला उठवले आणि विचारले, बाळा, कोण आहेस तू आणि इतक्या दुरून इथे कशासाठी आला आहेस? माधवच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मी एका गरीब शेतमजुराचा मुलगा आहे. माझ्याकडे धन नाही, गुरुदक्षिणा नाही, मौल्यवान वस्तू नाहीत, पण माझ्याकडे ज्ञान मिळवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. मला तुमच्या चरणी राहून शिक्षण घ्यायचे आहे, तुमची सेवा करायची आहे. आणि हे शब्द ऐकताच गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मितहास्य उमटले. त्यांनी माधवच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, या आश्रमात श्रीमंत किंवा गरीब पाहिले जात नाही. इथे फक्त विद्यार्थ्याचे मन, त्याची श्रद्धा आणि त्याची मेहनत पाहिली जाते. ज्याच्या मनात ज्ञानाची खरी भूक असते त्याच्यासाठी या आश्रमाचे दरवाजे नेहमी खुले असतात. गुरुजींनी माधवला आश्रम दाखवला. प्रत्येक विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत होता. कुणी स्वयंपाकघरात मदत करत होतं, कुणी गोशाळा स्वच्छ करत होते, तर कुणी वृक्षांना पाणी घालत होतं. गुरुजी म्हणाले, इथे शिक्षणाची सुरुवात पुस्तकांपासून होत नाही, तर सेवाभावापासून होते. जो सेवा शिकतो तोच खऱ्या अर्थाने विद्या प्राप्त करत असतो. आणि त्या दिवसापासून माधवने आश्रमातील प्रत्येक काम मनापासून स्वीकारले. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठून तो अंगण झाडू लागला, नदीवरून पाणी आणू लागला, गायींना चारा खाऊ घालू लागला आणि त्यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या सोबत बौद्ध अभ्यास करू लागला. दिवसभर कितीही कष्ट झाले तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, कारण त्याला वाटत होते की ती प्रत्येक सेवा हीच गुरूंची पूजा आहे. गुरुजीही त्याच्याकडे पाहून मनोमन आनंदी होत आणि म्हणत, हा मुलगा केवळ विद्वानच होणार नाही, तर एक दिवस समाजासाठी आदर्श गुरु शिष्य परंपरेचे उदाहरण बनेल. पण आश्रमातील सर्वांनाच माधवचा हा प्रामाणिक स्वभाव आवडत नव्हता. काही विद्यार्थ्यांच्या मनात मत्सराची ठिणगी पडू लागली होती आणि हाच मत्सर पुढे माधवच्या आयुष्यातील मोठ्या परीक्षेचं कारण ठरणार होता. माधवने आश्रमात राहण्यास सुरुवात केली आणि त्याच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी त्याला जाणवले की हे ठिकाण केवळ शिक्षण देणारे गुरुकुल नव्हते, तर माणसाला उत्तम व्यक्तिमत्व घडवणारे संस्कार केंद्र होते. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला शंखानाद होताच सर्व विद्यार्थी जागे होत. नदीवर स्नान करून प्रार्थना आणि वेदमंत्रांच्या पठणानंतर दिवसाची सुरुवात होत असे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही सेवा दिली जाई. कोणीतरी गोशाळा स्वच्छ करत असे, कुणी बागेला पाणी घालत असे,
तर कोणी स्वयंपाकघरात मदत करत असे. माधव आश्रमाचे अंगण स्वच्छ करणे, विहिरीतून नदीतून पाणी आणणे, गुरुजींच्या कुटीत दिवा लावणे आणि लहान विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी मिळाली होती. आणि तो ही सर्व कामे अत्यंत आनंदाने करत असे. त्याला वाटत असे की गुरूंची सेवा हीच खरी पूजा आहे. काम पूर्ण झाल्यावरच तो अभ्यासासाठीही बसत असे. गुरुजी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि नीतिशास्त्र यांचे ज्ञान अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत असे. प्रत्येक शिकवणीसोबत ते जीवनातील एखादे उदाहरण देत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय सहज समजत असे. माधव प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत असे. शिकवणी संपल्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा विचार करत असे आणि त्या आपल्या जीवनात कशा आचरणात आणता येतील याचा प्रयत्न देखील करत असे. अभ्यास तो इतका मन लावून शिकत होता की काही दिवसातच गुरुजींच्या नजरेत तो आदर्श विद्यार्थी बनला होता. परंतु प्रत्येकाला त्याचे यश आवडत नव्हते. आश्रमातील काही विद्यार्थ्यांना वाटू लागले की गुरुजी माधववर जास्त प्रेम करतात. त्यांनी त्याची चेष्टा करणे, त्याला जास्त काम देणे आणि अभ्यासासाठी कमी वेळ मिळेल अशी परिस्थिती निर्माण करणे सुरू केले. पण माधवने कधीही कुणाविषयीही राग, मत्सर किंवा तक्रार केली नाही. उलट तो हसतमुखाने सर्वांची मदत करत राहिला. त्याचा विश्वास होता की खरा विद्यार्थी तो जो संकटातही संयम सोडत नाही. आणि हे सर्व गुरुजी शांतपणे पाहत होते. त्यांना माहीत होते की माधवची खरी परीक्षा अजून बाकी आहे आणि ती परीक्षा त्याला आयुष्यभरासाठी महान बनवणार होती. काही महिने उलटले. माधव आश्रमातील प्रत्येक काम मनापासून करत होता. त्याची नम्रता, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि अभ्यासातील प्रगती दिवसेंदिवस वाढत होती. आचार्य वेदानंद त्याला वेळोवेळी जीवनातील गहन तत्त्वज्ञान समजावून सांगत आणि माधव ते मनापासून आत्मसात करत असे. त्यामुळे तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक समजूतदार आणि संयमी बनत गेला. पण जिथे गुणांचा सन्मान होतो तिथे कधीकधी मत्सरही जन्म घेतो. आश्रमातील काही विद्यार्थ्यांना वाटू लागले की गुरुजी माधवचे जास्त कौतुक करतात. त्यांच्या मनात असूया निर्माण झाली. ते त्याची चेष्टा करत, त्याला गरीब मुलगा म्हणून हिणवत आणि जास्तीत जास्त काम त्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत असे. काही जण तर त्याचे पुस्तकेही लपवत, अभ्यासाच्या वेळी त्याचे लक्ष विचलित करत आणि गुरुजींसमोर त्याची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचाही प्रयत्न करत. पण माधवने कधीही कोणालाही उलट उत्तर दिले नाही. तो मनात फक्त एवढेच म्हणत असे, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. आचार्य वेदानंद हे सर्व शांतपणे पाहत होते. एके दिवशी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्रमाच्या प्रांगणात बोलवले आणि म्हणाले, विद्यार्थ्यांनो, पुढील 3 दिवस तुमची एक विशेष परीक्षा होणार आहे. ही परीक्षा केवळ पुस्तकातील ज्ञानाची नाही, तर तुमच्या संयमाची, सेवाभावाची, प्रामाणिकपणाची आणि गुरुभक्तीची असेल. जो या परीक्षेत यशस्वी होईल तोच खऱ्या अर्थाने विद्वान ठरेल. आणि हे ऐकताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पसरली. प्रत्येक जण विचार करू लागला की ही परीक्षा नेमकी कशी असेल. मात्र माधवच्या मनात कोणतीही भीती नव्हती. त्याने गुरूंच्या चरणी नतमस्तक होत म्हणून प्रार्थना केली, हे गुरुदेव, मला यश नव्हे तर योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. गुरुजी त्याच्याकडे पाहून मंद स्मित करत होते, कारण त्यांना माहीत होते की आता माधवच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती जी त्याला एक सामान्य विद्यार्थी न ठेवता संपूर्ण राज्यासाठी आदर्श गुरुभक्त बनवणार होती. दुसऱ्या दिवशी पहाटे शंखानाद होताच सर्व विद्यार्थी आश्रमाच्या प्रांगणात एकत्र जमले. वातावरणात विलक्षण शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वाहणारा वारा आणि मंदिरातून ऐकू येणारे वेदमंत्र यामुळे संपूर्ण आश्रम पवित्रतेने भरून गेला होता. आचार्य वेदानंद आपल्या आसनावर विराजमान झाले आणि सर्व विद्यार्थ्यांकडे प्रेमाने पाहत म्हणाले, आजपासून सुरू होणारी परीक्षा तुमच्या बुद्धीची नाही तर तुमच्या मनाची आहे.
पुस्तके वाचून विद्वान होता येतं, पण चांगला माणूस होण्यासाठी नम्रता, सेवा, संयम, दया आणि सत्य या गुणांची आवश्यकता असते. आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी जबाबदारी दिली. कोणाला गोशाळेची सेवा, कोणाला स्वयंपाकघरातील काम, कोणाला आश्रमातील वृद्ध साधूंची सेवा, तर कोणाला जंगलातून औषधी वनस्पती आणण्याची जबाबदारी मिळाली. माधवला मात्र सर्वात कठीण काम देण्यात आले. संपूर्ण आश्रमाची स्वच्छता, विहिरीतून नदीतून पाणी आणणे, लहान विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि त्याचबरोबर नियमित अभ्यासही करणे. काही विद्यार्थ्यांना वाटले की एवढी कामे केल्यानंतर माधव अभ्यास करू शकणार नाही आणि परीक्षेत अपयशी ठरेल, परंतु माधवने कोणतीही तक्रार केली नाही, तर नेहमीप्रमाणे पहाटे उठून देवाचे आणि गुरूंचे स्मरण करत आपल्या कामाला लागला. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. काम करताना तो प्रत्येक गोष्ट ईश्वर सेवा समजून करत असे. एखादा लहान विद्यार्थी पडला तर त्याला उचलून घेत असे, वृद्ध साधूंना पाणी देत असे, जखमी वासराची काळजी घेत असे आणि उरलेल्या वेळात मन लावून अभ्यासही करत असे. रात्री सर्व विद्यार्थी झोपल्यानंतरही तो दिव्याच्या मंद प्रकाशात गुरुजींनी शिकवलेले धडे पुन्हा पुन्हा वाचत असे. हे सर्व आचार्य वेदानंद दुरून शांतपणे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान दाटला होता. ते म्हणाले, हा मुलगा केवळ शिक्षण घेत नाही, तर प्रत्येक क्षणी शिक्षण जगत आहे. याच्यात खऱ्या शिष्याचे गुण आहेत. पण माधवला अजून माहीत नव्हते की पुढच्या दिवशी त्याच्यासमोर अशी एक कठीण परिस्थिती उभी राहणार होती, जी त्याच्या श्रद्धेची, धैर्याची आणि गुरुभक्तीची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. आणि त्या परीक्षेचा परिणाम केवळ त्याच्या आयुष्यावरच नाही, तर संपूर्ण आश्रमाच्या भविष्यावरही परिणाम होणार होता. तिसऱ्या दिवशी सकाळी आचार्य वेदानंदांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्रमाच्या प्रांगणात बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांत स्मित हास्य होते, पण आज त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता दिसत होती. त्यांनी सर्वांकडे पाहत सांगितले, आश्रमातील एका वृद्ध ऋषींसाठी काही दुर्मिळ औषधी वनस्पती आणणे अत्यंत आवश्यक आहे. ते औषध जंगलाच्या आत डोंगराच्या पलीकडे उगवतात. सूर्यास्तापूर्वी ते आणलं नाही तर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे ऐकताच सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. त्या जंगलात हिंस्र प्राणी, खोल दऱ्या, काटेरी झुडपे आणि अवघड वाटा असल्यामुळे तिकडे जाण्याची हिंमत फार कमी लोक करत असत. काही विद्यार्थ्यांनी भीतीपोटी नजर खाली घातली, तर काहींनी वेगवेगळी कारणे सांगून मागे हटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माधव शांतपणे पुढे आला, नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुदेव, जर ही सेवा आश्रमासाठी आणि एका आजारी ऋषींच्या जीवनासाठी आवश्यक असेल तर मला ही संधी द्या. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर कोणतेही संकट मला थांबवू शकणार नाही. गुरुजींनी काही क्षण माधवकडे प्रेमाने पाहिले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बाळा, लक्षात ठेव, धैर्य हे शक्तीपेक्षा मोठे असते आणि श्रद्धा ही भीतीपेक्षा बलवान असते. प्रत्येक पावलावर ईश्वराचे नामस्मरण करत जा. माधवने हातात एक छोटी पिशवी, पाण्याचा लोटा आणि गुरुजींनी दिलेली जपमाळ घेतली. तो दाट जंगलाच्या दिशेने निघाला. जसजसा तो जंगलाच्या आत जाऊ लागला तसतशी झाडांची गर्दी वाढू लागली. पक्ष्यांचे आवाजही हळूहळू कमी झाले. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. अचानक जोराचा वारा सुटला. झाडाच्या फांद्या हलू लागल्या आणि दूरवरून एखाद्या वन्य प्राण्याची डरकाळी ऐकू आली. क्षणभर त्याच्या मनात भीतीची लहर उठली, पण पुढच्या क्षणी त्याने डोळे मिटले, गुरूंचे स्मरण केले आणि मनोमन म्हणाला, गुरुदेव, माझा प्रत्येक श्वास तुमच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून पुढे जात आहे. त्या क्षणी त्याच्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. मात्र त्याला अजून कल्पनाही नव्हती की जंगलाच्या मध्यभागी त्याची अशी एका व्यक्तीशी भेट होणार होती, जी त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होती. माधव जंगलाच्या आत खोलवर चालत होता. झाडांमधून येणारा मंद प्रकाश, पानांची सळसळ,
दूरवरून ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज आणि वाहणाऱ्या छोट्या ओढ्यांचा मधुर नाद यामुळे वातावरण शांत असले तरी गूढ वाटत होते. अनेक तास चालल्यानंतर त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक वृद्ध साधू बसलेले दिसले. त्यांच्या अंगावर फाटके भगवे वस्त्र होते, चेहऱ्यावर तेज होते, पण शरीर अतिशय अशक्त दिसत होते. ते थकलेले आणि तहानेने व्याकुळ झालेले होते. माधवने क्षणाचाही विचार न करता त्यांच्याजवळ गेला. त्याने आपल्या लोट्यातील पाणी त्यांना दिले. भाकरीचे तुकडे प्रेमाने त्यांच्या हातात ठेवले आणि नम्रतेने विचारले, बाबा, तुम्हाला आणखी काही सेवा हवी आहे का? वृद्ध साधूंनी पाणी पिऊन डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. ते म्हणाले, बाळा, तू स्वतःच्या कामासाठी निघाला आहेस, तरी एका अनोळखी वृद्धाची सेवा करण्यासाठी थांबलास. तुला उशीर होईल याची भीती वाटत नाही का? माधव शांतपणे म्हणाला, माझ्या गुरुजींनी मला शिकवले आहे की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो. एखाद्या गरजूची सेवा करणे म्हणजे देवाची सेवा करणे. जर मी तुम्हाला अशा अवस्थेत सोडून पुढे गेलो तर मी गुरूंच्या शिकवणीचा अपमान करेल. हे ऐकून त्या वृद्ध साधूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी माधवच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. बाळा, तुझी श्रद्धा आणि सेवाभाव व्यर्थ जाणार नाही. तुझ्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर होईल. पण लक्षात ठेव, पुढे तुला अशी परीक्षा द्यावी लागेल जिथे बुद्धी, धैर्य आणि गुरुवरचा विश्वास या तिन्हींची खरी कसोटी लागेल. असं म्हणत त्यांनी जंगलातील एका गुप्त पायवाटेकडे बोट दाखवले आणि म्हणाले, या मार्गाने जा. तुला हवी असलेली औषधी वनस्पती याच वाटेवर मिळेल. माधवने त्यांना नम्रपणे प्रणाम केला आणि पुढे निघाला. काही अंतर चालल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले, पण आश्चर्य, त्या ठिकाणी ना साधू दिसत होते ना त्यांच्या बसण्याचा कोणताही मागमूस. माधवच्या मनात एकच विचार आला, हे साधे वृद्ध नव्हते. हे तर कदाचित देवानेच घेतलेली माझ्या श्रद्धेची परीक्षा होती. त्या भावनेने त्याने गुरूंचे स्मरण केले आणि पुढे चालू लागला. पण समोर त्याची वाट पाहत होते त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि निर्णायक संकट. माधव त्या गुप्त पायवाटेने पुढे चालत राहिला. काही अंतरावर त्याला डोंगराच्या कडेला दुर्मिळ औषधी वनस्पती दिसली. तिची पाने सकाळच्या दवबिंदूंनी चमकत होती. गुरुजींनी सांगितलेली हीच वनस्पती असल्याची त्याला खात्री पटली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ती उपटली आणि कापडी पिशवीत सुरक्षित ठेवली. पण जसा तो परत फिरू लागला तेव्हाच काळे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणात मुसळधार पाऊस कोसळू लागला. डोंगरावरून माती घसरडी झाली. उतारावरून दगड घसरू लागले आणि छोटा ओढा काही मिनिटातच प्रचंड प्रवाहात बदलला. माधव क्षणभर थांबला. समोर जीव घेणे संकट होते, पण त्याच्या मनात एकच विचार होता, ही औषधी वेळेत आश्रमात पोहोचली पाहिजे. एका जीवाचे रक्षण करणे हीच माझी गुरुदक्षिणा आहे. त्याने दोन्ही हात जोडून गुरूंचे स्मरण केले आणि सावधपणे पुढे पाऊल टाकले. प्रत्येक पाऊल संकटांनी भरलेले होते, तरी त्याचा विश्वास ढळला नाही. दीर्घ प्रयत्नानंतर तो आश्रमात पोहोचला. वृद्ध ऋषींना औषधी दिले गेले आणि काही वेळातच त्यांची प्रकृती सुधारू लागली. संपूर्ण आश्रम आनंदाने भरून गेला. आचार्य वेदानंदने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, आजची परीक्षा औषधी आणण्याची नव्हती, तर ती श्रद्धा, सेवा, दया, धैर्य आणि गुरुभक्तीची होती. माधवने प्रत्येक संकटावर विजय मिळवला, कारण त्याने कधीही स्वतःचा विचार केला नाही. त्याने नेहमी कर्तव्य आणि सेवेला प्राधान्य दिले. गुरुजींनी प्रेमाने माधवच्या मस्तकावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. बाळा, तुझ्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश कधीही कमी होणार नाही. तू जिथे जाशील तिथे सत्य, धर्म आणि सेवाभावाचा संदेश पोहोचवशील. आजपासून तू माझा केवळ शिष्य नाहीस, तर माझ्या संस्काराचा वाहक आहेस. हे ऐकून माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने गुरूंच्या चरणी मस्तक टेकवले आणि मनोमन संकल्प केला की आयुष्यभर गुरूंच्या शिकवणीनुसार चालत राहील. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र कथेचा संदेश आपल्या सर्वांच्या जीवनात कायम स्मरणात राहू. गुरूंचा आदर, आईवडिलांची सेवा, सत्य, नम्रता आणि श्रद्धा यांचा मार्ग स्वीकारला
तर जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.